नमस्कार मंडळी, कसे आहात? बरेच असाल. बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं. कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग जरासा मोटिवेशनच आहे की जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा आणि वाटलं तुम्हाला तर हाईप पण करा, कारण व्हिडिओला एक वेगळाच सपोर्ट भेटतो आणि तुमच्या सपोर्टमुळे मलाही प्रोत्साहन भेटतं की मी आणखी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजचा विषय जो आहे मोटिवेशन आहे की बहुतेक भाऊ बहिणींचं कसं असतं माहिती का, आमची वेळ कधी बदलणार, चांगली वेळ कधी येणार. तर तुम्हाला सांगते, वेळ चांगली वाईट कधी नसते. आणि तुम्हाला खरोखर जीवनामध्ये काही बदल करायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचा असतो. पण तुम्ही जर फक्त हातावर हात धरून बसाल आणि तुम्ही वेळेच्या भरोश्यावर बसाल की वेळ आपोआप बदलेल, तर असं कधी होत नसतं बरं का. तर आजचा ब्लॉग त्याच्यावरच आहे. तर नक्की हा ब्लॉग प्रत्येकाने बघा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर वेळ ही प्रत्येकाची चांगलीच असते, वाईट नसते कधी. आणि जसं आपण जीवन जगू ना, तशी आपली वेळ असते. आपण जर आनंदात जगतोय, आनंदामध्ये प्रत्येक काम करतोय आणि खरंच आपण त्या वेळेला बदलण्याचा प्रयत्न करतोय, तर नक्कीच आपलं जीवन चांगलंच असतं. पण तुम्ही जर फक्त म्हणाल की वेळ आपोआप बदलली पाहिजे, तर असं कधी घडत नाही बरं का. आपोआप वेळ कधी कोणाची बदलत नाही. वेळ बदलण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचा असतो, तेव्हा कुठे जाऊन आपली वेळ आपल्याला चांगली अनुभव घेता येतो. पण तुम्ही जर फक्त हातावर हात धरून बसाल की नाही मी असं गप्प बसेल, असं बसल्या बसल्या माझी प्रत्येक वेळ चांगलीच आली पाहिजे, तर असं कधी होत नसतं बरं का. कुठे ना कुठे, आणि नेहमी सांगते मी की फक्त यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मबद्दल नाही सांगत मी. तुम्ही कुठला जॉब करताय, फिक्स नोकरी आहे, टेम्पररी काम करताय, घरगुती व्यवसाय करताय, जिद्दीने प्रत्येक कामामध्ये जिद्द ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. का माहिती का, फक्त आपण करायचं म्हणून जर करतोय ना कुठलंही काम, तर त्याच्यामध्ये कधी आपल्याला म्हणजे पुढे जाण्याचं योग कधीच येत नाही. पण एक जिद्द ठेवणं आणि जिद्दीने एखादं काम करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. आणि असं बोलणं सोडून द्या, हो माझी वेळ वाईट आहे, माझी वेळ चांगली येत नाही आहे. चांगली वेळ कधी वाईट नसते आणि वाईट वेळ कधी चांगली नसते. वेळ ही प्रत्येकाचीच चांगलीच असते. वेळेला दोष देणं सोडा प्रत्येकाने. आणि जितकं होईल तितकं जीवनामध्ये आपण कसं जीवन जगतोय आणि कुठल्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण कुठले बदल केले पाहिजे, त्याच्यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे बरं का. कारण ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि फक्त आपण हातावर हात धरून बसू आणि आपण म्हणू की नाही माझी वेळ चांगली येतच नाही, माझी वेळच खराब आहे, माझ्याबरोबर कधी पण वाईटच होतं आहे, माझ्याबरोबर कधी चांगलं होतच नाही आहे. तुम्ही प्रयत्न करतच नाही ना. तुम्ही प्रयत्न कराल तर तुमची वेळ बदलेल. आणि तुम्हाला सांगते, जेव्हाही आपण प्रयत्न केला ना की वेळ बदलायची आहे, तर नक्की ती वेळ बदलते. आणि कितीही वाईट वेळ असू द्या, किती पण वाईट वेळ असू द्या, प्रत्येकाची वेळ बदलते. फक्त तुम्ही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जर हातावर हात धरून बसणार आणि तुम्ही म्हणाल नाही नाही माझी वेळ बदलली पाहिजे, आपोआप कुठलीच गोष्ट बदलत नाही बरं का. तुम्हाला प्रयत्न करायचा असतो. तुम्ही प्रयत्न कराल तर काहीतरी बदल घडतो. पण उगाच गप्प बसायचं जागेवर आणि म्हणायचं माझी वाईट वेळ आहे, माझी वाईट वेळ आहे, माझी वेळ चांगली येतच नाही. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल कुठेतरी. मग नोकरीमध्ये म्हणा, मग ती नोकरी फिक्स असो का टेम्पररी असो, काम कुठलंही असो, पण जिद्दीने आपण एखादी गोष्ट करतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला बोलत ना नशीब धोका देईल आपल्याला, पण आपलं केलेलं कष्ट कधीच वाया जात नाही. आणि हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव आहे, मी स्वतः घेतलेला आहे. की मी पण कित्येक वर्ष अशीच बोलायचे सॉरी बरं का, कित्येक वर्ष मीही अशीच बोलायची की माझ्या जीवनात काही बदलच घडत नाही, माझ्या जीवनात काही बदलच घडत नाही. मी प्रयत्नच करत नव्हती. मी फक्त त्याच गोष्टी फॉलो करायची, ज्या गोष्टींनी मला त्रास व्हायचा त्याच गोष्टी मी फॉलो करत बसली. आणि त्यात काय झालं, माझा वेळ वाया गेला. वेळ वाया गेलेला कधी पुन्हा येत नसतो. म्हणून आपल्या वेळेचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि कुठे उपयोग करायचा वेळेचा, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का आपल्या जीवनामध्ये.
आणि तुम्ही जर कुठे पण आपला वेळ वाया घालवताय ना, तर गेलेली वेळ पुन्हा कधी भेटत नाही आपल्याला. एकदा वेळ गेली का वेळ गेली समजायचं. आणि खरोखर मी म्हणजे स्वतः अनुभव जो घेतला आहे ना, त्याच्यासाठी मी असे व्हिडिओ बनवत असते. आणि नक्कीच माझ्या व्हिडिओंमधून माझ्या काही भावांना बहिणींना नक्कीच शिकायला भेटतं आणि त्यातून मला पण प्रोत्साहन भेटतं आणखी मी व्हिडिओ बनवू. आणि असे वेगवेगळे विषय माझे असतात व्हिडिओमध्ये. तुम्हाला सांगते, तर प्रत्येकाने असं याला त्याला दोष देणं सोडून द्यायचं. कुठं चुकतं आहे आपलं, आपण योग्य काम करतो आहे का, आपण योग्य चालतो आहे का, आपण ज्या रस्त्यावर चालतो आहे तो रस्ता योग्य आहे का, हे सगळं आधी बघा प्रत्येकाने, बरं का. आणि नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कारण तुम्ही जेव्हा कमेंट करता ना, तर मलाही एक प्रोत्साहन भेटतं त्यातून. आणि माझ्याही बोलण्यामध्ये काहीतरी मोटिवेशन मला विचारांमध्ये येतं आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत राहते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि वातावरण बघू शकता तुम्ही, किती छान वातावरण आहे. तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय यूट्यूब फॅमिली.